आत्ताच्या मुलांचा वाढदिवस म्हणजे फक्त केक नाही, तर फुल एन्जॉय असतो. तर आज आहे आमच्या अजिंक्यचा 8वा बर्थडे. तर बर्थडे होता त्याच्यामुळे त्यानं ठरवलं होतं, मी आज स्कूलला जाणार नाही, होमवर्क करणार नाही. परंतु मी बळचच त्याला स्कूलमध्ये जाण्यासाठी तयार केलं. कारण की त्याची इच्छा होती, की त्याच्या क्लासरूममध्ये लावण्यासाठी त्याला शाळेला गिफ्ट द्यायचं होतं घड्याळ. मग ते घड्याळ त्याच्या पप्पांनी सकाळी आणलं होतं, चॉकलेट वगैरे आणून दिल्या होत्या. मग आपण म्हटलं फक्त त्या देऊन येऊया. म्हणून मी त्याला सकाळी पाठवलं. नंतर मी माझं आवरून मागणं गेले. तर इथे मॅडमनी छान असं त्याला हॅपी बर्थडे म्हणून सगळ्या मुलांनी विश वगैरे केलं. त्याने चॉकलेट वगैरे दिल्या आणि मग मी निघाले, की म्हटलं मलाही घरी यायचंय. तो काही शाळेत थांबेना. मग परत मी मॅडमना विचारून त्याला घरी घेऊन आले. घरी आले, की त्याचं सुरू झालं, "आपण केक कधी कापणार? डेकोरेशन कधी करणार?" मग त्याला थांब म्हटलं थोडा वेळ. मी जेवण वगैरे करून घेतलं, की लगेचच त्याने ते डेकोरेशनचं सामान माझ्याकडे आणून दिलं आणि आता तयारी कर म्हटला. तर इथे मी फुगे वगैरे फुगून घेतले संध्याकाळी 6 वाजता. मग त्याचं आवरलं. तर त्याला करायचा होता डान्स. बर्थडे आहे माझ्या भावाचा. दादाला त्याने साउंड लावायला लावला आणि मग त्याच्यावर छान असा अर्धा तास डान्स करत बसला. आजकालची मुलं म्हणजे खूप आगाऊ असतात. बर्थडेला फुल एन्जॉय करून घेतात. लक्षात राहील असा तो त्याचा बर्थडे जगतो म्हणायला हरकत नाही. पूर्णपणे दिवस छान एन्जॉय करतो. तर संध्याकाळी त्याचं औक्षण वगैरे करून घेतलं आणि मग नंतर केक कटिंग वगैरे केली. तर केक कापत होता तोपर्यंतच तो सगळ्यांना म्हणत होता, "माझं गिफ्ट आणून द्या." Happy birthday to you. असा सेलिब्रेट झाला आमच्या अजिंक्यचा बर्थडे. तुम्हाला आवडला का? ते नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.